नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत निलंगा निलंगा तालुक्यातील निटूर जवळ भानकेवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये. आणि या गावामध्ये आज आपण या 3 महिला भगिनी या शेती करतात आणि त्या शेती काय काय करतात त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण इथं आलेलो आहोत कोथिंबीरीच्या फळाला भेट देण्यासाठी. याला उन्हाळी कोथिंबीर असं म्हटलं जातं. उन्हाळी कोथिंबीर ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरते आणि त्या उन्हाळी कोथिंबीरच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा आपण व्हिडिओ करत आहोत. तर ह्या तिघी बहिणी मिळून या फळाचं काम करतात आणि या फळाला सांभाळणे सुरुवातीपासून ते मार्केटला जाईपर्यंत या तिन्ही भगिनी करत असतात. तर तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव पवार अंकिता सुग्रीव आहे. हा, ही पवार अंकिता आहे. तुझं काय नाव आहे? पवार निकिता सुग्रीव. हा, पवार निकिता. पवार सरस्वती. हा, सरस्वती, निकिता आणि अंकिता ह्या तिघी बहिणी मिळून हा कोथिंबीरीचा फळ सांभाळतात. तर अंकिता, आम्हाला असं सांग, आता हे किती एकर आहे? एकर. 1 एकर बर. 1 एकर बर आहे. तुम्ही आता किती वर्षापासून करताय काम? 3-4 वर्ष. 3-4 वर्षापासून काम करता. तर ह्याचं बी कुठून आणता तुम्ही? बेन साकोळवरनं. काय भाव आहे त्याचा? कसं किलो मिळतं? 200 रुपये किलोनी आपल्याला ते बेन मिळते. तर आता साधारण इथं किती किलो आपल्याला बी लागले? 33 किलो. 33 किलो मध्ये आपल्याला साधारण 1 एकर मध्ये 33 किलो बी लागलेला आहे. तर दर्शक मित्रांनो, 1 एकर मध्ये 33 किलो बी लागलेला आहे आणि 1 किलोला बियाला किती लागले? 200 रुपये. तर 200 गुणिले 33 अशा पद्धतीने बियाला पैसे लागलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही याला काही खात वगैरे देता का? नाही, फवारणीच असते फक्त. किती फवारणी करता याचा? 3. ह्याचा कालावधी किती आहे? म्हणजे किती दिवसात हे पीक आपल्याला मार्केटला नेता येते? 40 किंवा 45 दिवस. अच्छा. तर शेतकरी मित्रांनो, हे 45 दिवसाचं पीक आहे असं आपण गृहीत धरूया. तर लागवड केल्यापासून ते 45 दिवसामध्ये हे मार्केटला जातं. त्याचा भाव साधारण काय लागलाय आतापर्यंत तुम्हाला? 70, कधी 50, 30. अच्छा, 20,000 रुपयापासून भाव लागतो. म्हणजे 1 एकरला 20,000 रुपये साधारण. मग हे काढणी वगैरे पुढचं कोण करतात? ते करतात का तुम्ही करता? ते करतात. अच्छा, म्हणजे जागेवर पैसे तुम्हाला मिळतात. तर 20,000 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत त्यांना भाव मिळालेला आहे आतापर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की उन्हाळी कोथिंबीर ही थोडीशी फायदेशीर असते. त्याला फक्त लागवड आपण कोणत्या महिन्यात करतो याची? मार्च किंवा एप्रिल. हा, मार्च एप्रिल मध्ये आपण ह्याची लागवड करतो. मग आता हा तर फळ तयारीला आलाय लगेच. मग तुमची थोडी लवकर झाली का मग ही लागवड यावेळेची? तर म्हणजे साधारण मार्च मध्ये जर हा फळ विक्रीला जर आला तर त्याचा चांगला भाव लागतो, हे असं यांच्या बोलण्यावरून आपल्याला कळत आहे. साधारण हे कोथिंबीरीचा फळ जो आहे ना, उन्हाळी कोथिंबीर या ह्याच्यानी म्हटलं जातं. आणि आता पूर्ण ही कोथिंबीर कुठे कुठे जाते? कुठल्या मार्केटला नेतात तुम्ही? म्हणजे ते व्यापारी कुठले येतात तुमच्याकडे? रेणापूर, लातूर. रेणापूर, लातूर म्हणजे आपल्या परिसरातलेच व्यापारी तुमच्याकडे येतात आणि घेऊन जातात. तर साधारण हे 1 एकरच्या फळाला यांना 1 लाख रुपये उत्पन्न, 20,000 पासून 1 लाखापर्यंत त्यांना आतापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. तर आता आपण ह्या दुसऱ्या तिच्या बहिणीला विचारू. ते माईक तिला दे. याचं पाण्याचं नियोजन कसं करता तुम्ही? हसायला काय झालं तुला? पाणी कसं देता तुम्ही? किती वाजता येतं? लाईटची कशी व्यवस्था आहे? रात्रीची असली तर 10 वाजता आणि दुपारची असली 4 वाजता पाणी देत असतात. अच्छा, म्हणजे आतापर्यंत 45 दिवसामध्ये ह्याला किती वेळेस पाणी द्यावं लागतं त्याला? डेली. रोज पाणी द्यावं लागतं? अच्छा, म्हणजे दररोज पाणी दिल्यानंतरच हे पीक चांगलं जोमाने येते. बर बर. आणि हे साधारण पाणी द्यायला किती वेळ लागतो 1 एकरला? आपल्या 5 मिनिट, कधी 10 मिनिट, 1 शावरला असं म्हणतात 1 तासभर लागेल. 1 तासाभरामध्ये. नवीन पेरल्यावर 3-4 तास लागते. याची अंतर्गत मशागत काही असते का?
खुरपणी हा हा. एक खुरपणी पाहिजे. एक खुरपणी लागते याला. हो. आता सरस्वतीला दे. सरस्वती तुझी तुझी काय भूमिका आहे याच्यामध्ये, तू काय करतेस याच्यामध्ये? म्हणजे थोडीशी मदत. हा, मदत करते म्हणजे नेमकं काय करते, म्हणजे खुरपणीला मदत करते का हो. ते फवारणीला करते? फवारणीला पाणी वगैरे आणून द्यायची. फवारणीला साधारण किती खर्च आला होता, आहे का काही माहिती? तिला लाव. स्टार्टिंगची फवारणी 2000, असं 2000 असेल बहुतेक. किती किती फवारण्या होतात? 3. 3 फवारण्या होतात, म्हणजे साधारण 2,000 म्हणजे साधारण एक 6,000 रुपये फवारणीचा खर्च आहे. तर अशा रीतीने हे यांनी पिकाचं काम करतायत. यांना आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि यांनी मुलाखत दिली त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे यांचे हार्दिक आभार. धन्यवाद. थँक्यू.